प्रॅक्टिस सेटला सुरुवात करतोय आपण. आपला प्रॅक्टिस सेट आहे 1.3. काय दिले आपल्याला पहिला क्वेश्चन, फिलिंग द ब्लँक्स विथ द करेक्ट नंबर. 1.3 मधला पहिला क्वेश्चन आहे आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या. आता आपण इथे काय करणार, 3 × 5. आपल्याला इथे काय करायचं असतं, नेहमी क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग इथे काय येणार आहे, 3 × ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आपण, 5 घेणार. आता इथे काय दिलेलं आहे, 4 तर त्यांनी दिलेलं आहे. मग ह्या ब्रॅकेटमध्ये आपण काय घेणार, तर 2 घेणार. इथं काय आला, मग 3 × 5 किती येणार आहे, 15. आणि मायनस इथे किती आला, 4 × 2 = 8 आला. आता 15 मधून 8 गेला तर आन्सर किती आले आपलं, 7 आले. म्हणजे आपल्याला काय करायचं होतं, फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आन्सर काढायचं होतं. 1 मार्काला ह्या टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. एक्झामला येतात ह्या टाईपचे. आता क्वेश्चन फर्स्ट आपला झालेला आहे फिलिंग द ब्लँक्स. आता क्वेश्चन 2 काय दिलेलं आहे आपल्याला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोविंग डिटर्मिनंट. म्हणजे हे जे डिटर्मिनंट दिले आपल्याला 3, यांचं काय करायचं आपल्याला, तर आन्सर फाइंड करायचे. पहिलं घेऊया, काय पहिलं डिटर्मिनंट काय दिलेलं आहे आपल्याला, -1 आणि 4. 2 and 7 यांचं काय करणार आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन. हा आपला A1 A2 B1 B2 असतो. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. काय येणार मग, -1 × 4 आणि मायनस. आपण नेहमी काय करतो, यांच्यामध्ये मायनस करतो, म्हणून इथे कोणती साईन घेतली, तर मायनस घेतली. मल्टिप्लिकेशन करून आपल्याला मायनस करायचं असतं. इकडे काय येणार आहे, 2 × 7. आता 4 × -1 तर आन्सर काय येणार आहे, 4 × 1 = 4 आणि 1 ची मायनस साईन कशाला लागणार आहे, 4 ला लागणार आहे. -7 × 2 = 14. आता 2 मायनस साईन आलेले ह्या इक्वेशन मध्ये, तर मायनस मायनस काय होऊन जाणार आहे, प्लस होऊन जाणार आहे. प्लस होऊन मोठ्या संख्येला काय साईन होती, तर मायनस साईन होती. म्हणजे आपलं काय येणार आहे, 14 आणि 4 किती झाला, 18. आणि मायनस मायनस प्लस झाला आणि मोठ्या संख्येची साईन काय आपली मायनस. म्हणजे आपलं जे आन्सर आहे या डिटर्मिनंटचं किती आलेलं आहे ते, तर -18 हे आन्सर आपलं आलेलं आहे. याच टाईप मध्ये आपण दुसरा आपण सॉल्व करून घेऊया. दुसरा डिटर्मिनंट काय दिलेलं आहे आपल्याला, 5 - 7 3 and 0. याच्यामध्ये पण आपण काय करणार, सेम क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेणार. काय येणार मग, 5 × 0 5 × 0. मायनस साईन आपण मायनस करतो म्हणून. पण इथे 7 ला पण काय दिलेली आहे, मायनस साईन दिलेली, म्हणून आपण 7 ची मायनस साईन पण आधी लिहून घेणार. -7 × इथे किती आला आहे, तर 3 आलेला आहे. 5 × 0 5 × 0 काय येणार आहे, 0च आन्सर येणार आहे. इथे मायनस 7 × 3 = 21. किती आलं इथे, 21. पण 7 ला काय साईन होती, मायनस साईन होती, म्हणून 21 ला पण काय साईन लागणार आहे, आपल्या मायनस साईन लागणार आहे. आणि ही साईन फॉर्म्युला मधली आपली. आता 2 मायनस साईन शेजारी आला, मायनस मायनस काय होऊन जाणार आहे, प्लस होऊन जाणार आहे. किती आला मी इथे, +21. 0 नाही लिहिला तरी पण चालेल, आपला आन्सर किती आलेला आहे मग, 21. ह्या डिटर्मिनंटचा आन्सर किती आला आपला, 21 हे आन्सर आलेला आहे. आता थर्ड क्वेश्चन सॉल्व करून घेऊया. आता थर्ड क्वेश्चन थोडासा वेगळा आहे, हे दोघं इझी होते. इथं थोडंसं काय दिले, 7/3 आणि 3/2 आणि इकडे काय दिलेलं आहे, 5/3 आणि 1/2. यांच्यामध्ये पण आपण सेम करणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन इझी एकदम. काय येणार इथे मग, 7/3 मल्टिप्लाय काय करायचं आपल्याला, 1/2 आणि मायनस इथे काय येणार आहे, 3/2 × 5/3. आता बघा, डिनॉमिनेटर जर आपण मल्टिप्लाय केलं, 3 × 2 = 6. इथे पण काय येणार आहे, 3 × 2 = 6. म्हणजे एकदम इझी आहे. समोरासमोर मल्टिप्लिकेशन करायचे आपल्याला ह्या टाईप मध्ये. 7 × 1 काय करतो आपण, 7. 3 × 2 = 6 मायनस 3 × 5 = 15 अपॉन 2 × 3 = 6. आता डिनॉमिनेटर हा काय आलेला आपला सेम आला. सेम आलेला असेल तर आपण डिनॉमिनेटर एकदाच घ्यायचा. मग एकदाच घेतला. इथं काय आहे, 7 - 15. आता 7 मधून 15 गेला. छोटी संख्या इथे मोठी संख्या, मोठ्या संख्येमधून छोटी संख्या काढायची आणि मोठ्या संख्येची साईन द्यायची. आता 15 मधून जर 7 गेला, आन्सर किती येणार आहे आपलं, 8 हे आन्सर आलेले आहे. आणि अपॉन 6. आता आपण छोट्या संख्येतून मोठी संख्या काढली, म्हणून मोठ्या संख्येची साईन किती होती, इथे मायनस होती. आपण 8 ला काय साईन देणार, तर मायनस देणार. आपला आन्सर काय आलेला आहे, -8/6. पण दोघं पण काय इव्हन नंबर आहे. 2 ने याला भाग जाऊ शकतो. मग काय येईल, 2 × 3 = 6 2 × 4 = 8. आपलं आन्सर काय आलंय मग, -4/3. हे काय आपलं आन्सर आलेलं आहे.
हे काय होतं आपला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला फिलिंग द ब्लँक सॉल्व्ह करायचे होते आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा होता, जो की आपण सॉल्व्ह करून घेतला. आता क्वेश्चन नंबर 3 ला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 3 काय दिले आपल्याला, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूलचे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे. आपल्याला किती एक्झाम्पल दिलेले, टोटल 5 एक्झाम्पल दिलेले. एक एक आपण सॉल्व करून घेऊया. क्वेश्चन 3 मध्ये आपल्याला 5 एक्झाम्पल दिले. पहिले एक्झाम्पल आपला 3x - 4y = 10 आणि 4x + 3y = 5. आता आपला हा जनरल फॉर्म मध्ये आहे. ax + by = c. आता आपण क्रॅमर्स रूल काय बघितलं तर आपल्याला पहिले डी फाइंड करायचं आहे, नंतर dx, नंतर dy. त्यानंतर आपल्याला x आणि y फाइंड करायचं. आता याला आपण काय करणार, आधी a1 a2 b1 b2 आणि c1 c2 काढून घेऊया. काय येणार माहिती आहे, a1 a2 b1 b2 आणि c1 c2. आता आपलं काय a1 किती येणार, इथे 3 येणार आहे, a2 किती आला 4 आला, b1 किती येणार आहे -4 आणि b2 किती आला 3 आला, c1 किती इथे 10 आणि c2 किती आहे 5. आपण काय केलं, आपल्या व्हॅल्यू ज्या आहे a1 a2 च्या काढून घेतल्या. आता आपल्याला पहिले काय फाइंड करायचं असतो तर डी हा फाइंड करायचा असतो. डी फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करायचे असत्या, पहिल्या लिनियर इक्वेशन मधल्या पहिल्या दोन व्हॅल्यू म्हणजे a1 a2 आणि b1 b2 आपल्याला घ्यायचे. मग आपण काय घेतला, a1 a2 b1 b2 a1 a2 आणि b1 b2 च्या व्हॅल्यू आता आपण टाकून घेऊया. a1 म्हणजे किती आपला इथे 3, मग इथे किती घेतला आपण 3 घेतला. a2 किती इथे 4, b1 किती इथे -4 आहे आणि b2 किती आहे 3. आता यांच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 3 मायनस इथे काय येणार आहे 4 × -4. 3 × 3 किती आला, 3 3 जा 9 मायनस 4 × 4 4 4 जा 16. तर ह्या 4 ला काय साईन आहे मायनस साईन आहे, म्हणून 16 ला पण काय येईल मायनस साईन येणार. आता ही जी पहिली मायनस साईन आहे ती आपली फॉर्म्युला मधली मायनस साईन, आणि ही मायनस साईन की आपली -4 वाली. आता दोन मायनस साईन आहे काय होऊन जाणार, इथे प्लस होऊन जाणार. इथे किती आला 16, इथे किती आला 9. 16 आणि 9 ऍडिशन केली तर किती येणार आहे आपला 25. म्हणजे आपला जो डी आहे डी किती आला आपला 25 आला. आता काय करायचं आपल्याला dx काढायचं आहे. dx साठी फॉर्म्युला काय आपला, इकडचे दोघं घ्यायचे आपल्याला c1 c2 आणि b1 b2. मग इथे काय घेणार आपण c1 c2 and b1 b2. यांच्यामध्ये आपल्याला परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, व्हॅल्यू टाकून घेऊया. c1 किती आपला 10, इथे किती घेतला आपण 10 घेतला. c2 किती आहे 5 आहे, b1 किती आहे -4 and b2 किती आहे 3. ह्यांच्यामध्ये काय करणार आहे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. मग काय येणार इथे 10 × 3 मायनस इथे काय येणार आहे 5 मल्टिप्लाय, आता 4 ला पण काय तर मायनस साईन आहे. 10 3 जा 30 मायनस इथे काय येणार आहे 5 4 जा 20 आला, पण 4 ला कोणती साईन होती मायनस साईन होती, म्हणून आपल्या 20 ला पण काय साईन येणार आहे तर मायनस साईन येणार आहे. दोन मायनस साईन शेजारी म्हणजे काय होऊन जाणार प्लस होऊन जाणार. इथे किती आला मग 30 + 20 ऍडिशन जर केली आपण तर किती येणार आहे आपला 50 आला. म्हणजे आपला जो dx आहे dx किती आला तर 50 आला. आता काय काढायचं आपल्याला dy काढायचं. काढूया मग dy. dy साठी काय आपला फॉर्म्युला काय घ्यायचं असतं आपल्याला, पहिला आणि लास्ट वाला. पहिला काय होता आपला a1 a2 आणि c1 c2. मग घेऊया a1 a2 c1 c2. a1 किती दिलेला आपल्याला 3 दिलेला आहे, a2 किती आहे 4 आणि c1 10 दिला आहे आणि c2 किती आहे 5 दिलेला आहे. काय करतोय आपण यांच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन. इथे काय येणार मग 3 × 5 मायनस 4 × 10. काय आला मग 3 5 जा 15 मायनस 4 10 जा
40 हा. आता इथे काय मायनस साईन नाही, एकच आपली फॉर्म्युलेवाली इथं व्हॅल्यूला काय मायनस साईन नाही हा, डायरेक्ट मायनस होऊन जाणार मग हा. 15 मधून 40 जाणार नाही म्हणून आपण काय केला 40 मधून 50 काढला, किती आला 25 हा. मोठ्या संख्येची साईन लागेल, कारण का तर इथे काय होती पहिले छोटी संख्या होती, छोटी संख्येमधून मोठी संख्या जात नाही हा, त्यामुळे आपण काय करणार मोठ्या संख्येतून छोटी संख्या काढायची आणि जी मोठ्या संख्येला साईन असेल ती काय देणार आपण आपल्या आन्सरला देणार हा. मग इथे काय आली आपली मायनस साईन आली हा, म्हणजे जो आपला dy आहे हा, dy किती आला तर आपला -25 आलेला आहे. पण अजून संपलंय का तर नाही, आपल्याला काय काढायचं अजून x काढायचं आणि y काढायचं हा. आता x काढण्यासाठी व्हॅल्यू काय दिलेली आपली फॉर्म्युला काय आपला dx/d dx किती आलाय तर dx आलेला आहे 50 आणि d किती आलेला आहे आपला d आलेला आहे 25. मग x काय येणार आपला 25 1 जा 25 25 2 जा 50 हा, म्हणजे x किती आला तर 2 आला. आता काय काढणार आपण y काढणार, y साठी काय फॉर्म्युला आपला dy/d हा, dy किती आला आपला -25 आणि d किती आपला 25 हा. 25 कट केला किती येणार आहे -1 आन्सर येणार हा, म्हणजे y किती आला आपला तर -1 आला हा. आन्सर लिहून घेऊया आपण. मग आपले जे आहे x आणि y हा, x किती आला तर x आला 2 हा आणि y आला -1 हा, म्हणजे आपले हे सोल्युशन आलेले आहे x आणि y चं. या पद्धतीने आपण बाकीचे पण सॉल्व करून घेणार आहे. काय म्हणतो याला आपण क्रॅमर्स रूल हा. याच्यामध्ये आपल्याला डिफाईन करायचा असतो dx dy हा, त्यानंतर आपल्याला x आणि y हा फाइंड करायचा असतो. आता क्वेश्चन 3 मधला सेकंड क्वेश्चन घेऊया. इक्वेशन 3 मधलाच दुसरं एक्झाम्पल दिले आपल्याला 4x + 3y - 4 = 0 अँड काय 6x = 8 - 5y हा. आता जेव्हा पण आपल्याला एक्झाम्पल दिलेलं असणार आपण काय करणार याला जनरल फॉर्म मध्ये आहे की नाही ते चेक करणार हा. आपला जनरल फॉर्म काय दिलेला असतो आपल्याला ax + by = c हा. आता इथे ax आहे by आहे पण = c आपल्याला कुठे पाहिजे होता बाहेर पाहिजे होता, जो की मध्ये दिलेला आहे. त्याला कसं लिहिणार मग आपण 4x + 3y आपल्याला हा 4 कुठे पाहिजे बाहेर पाहिजे हा. मग हा 4 इकडे मायनस आहे = तिकडे गेला तर काय होऊन जातो प्लस होऊन जातो, मग इकडे काय झाला तो +4 झाला. याला काय म्हणा आपण इक्वेशन नंबर 1 आपलं. आणि दुसरं काय दिले आपल्याला 6x = 8 - 5y हा. आता आपला जो 6x आहे तो ax इकडे दिलेला आहे हा, पण आपला जो by पाहिजे हा तो कुठे दिला आपल्याला = त्या साईडला दिलेला आहे, तर आपल्याला ह्या साईडला आणावं लागेल. त्याला कसं करणार मग आपण 6x केला हा 5y तिकडे मायनस होता हा, इकडे आला तर काय होऊन जाणार +5y झाला = 8 तिकडेच. याला काय म्हणणार आपण इक्वेशन नंबर 1 हा. आता आपला हा झालाय जनरल फॉर्म मध्ये ax bx by = c. इथे पण ax + by = c हा. आता आपण याला जनरल फॉर्म मधून करून घेतले तर आपण याला काय म्हणणार आता a1 a2 = b1 b2 = c1 c2 व्हॅल्यू काढून घेऊया हा. a1 काय येणार मग इथे 4 आला 6 आला हा, इथे काय येणार 3 and 5 हा, आणि इथे काय येणार 4 and 8. आता आपलं पहिले काय काढायचं असतं आपला d काढायचं असतो. d साठी काय आपला पहिले दोघं घ्यायचे आपल्याला a1 a2 b1 b2 व्हॅल्यू काय येतील मग a1 ची व्हॅल्यू किती आलेली इथे 4 6 3 and 5 हा. नेहमीप्रमाणे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेणार. काय येणार इथे 4 × 5 - 6 × 3 काय येणार मग 4 5 जा 20 - 6 3 जा 18 काय येणार मग आपला 20 मधून 18 गेला आन्सर किती आलं 2 आलं. म्हणजे जो आपला d आहे हा d किती आला तर d आलाय आपला 2 आलेला आहे. आता याच्यानंतर आपण काय करणार dx फाइंड करणार हा. d झाला, नेहमी स्टेप बाय स्टेपच जाणार आहे आपण, पहिले d नंतर dx नंतर dy हा. d झाला, आता काय करतो आपण dx हा. dx साठी काय घेणार आपण c1 c2 b1 b2 c1 c2 b1 b2 हा. c1 किती दिलेला आपल्याला c1 दिला आहे 4 8 इकडे काय दिलेला आहे 3 and 5 यांचं काय करणार आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 5 - 8 × 3 काय येणार इथे मग 4 5 जा 20
आणि 8 3 जा 24 आला. आता इथे बघा, इथे छोटी इथे छोटी संख्या दिली, इथे मोठी. मग छोटे मधून मोठी काढली तर आपण 4 येणार, मोठ्या संख्येचं साईन. म्हणजे आपण 24 मधून 20 मायनस केला, किती आला 4. आणि मोठ्या संख्येची साईन मायनस. म्हणजे आपला जो dx आहे तो किती आलाय आपला -4 हा आलेला आहे. त्याच्यानंतर काय काढायचं असतं आपल्याला dy. dy साठी काय फॉर्म्युला आहे आपला, पहिला आणि लास्ट वाला a1 a2 आणि c1 c2. a1 a2 c1 c2. व्हॅल्यू टाकूया, काय दिलेलं आहे व्हॅल्यू त्याच्या 4 6 4 8. काय करणार आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय येणार मग 4 × 8 आणि इथे काय येणार आहे 6 × 4. काय येणार इथे मल्टिप्लिकेशन जर केलं 4 8 जा 32 मायनस 6 4 जा 24. 32 मधून 24 गेला, काय येणार आहे 8 येणार आहे. आता इथे मायनस साईन वगैरे काय नाही येणार, कारण काय होतं इथं मोठी संख्या होती. मोठ्या संख्येमधून आपण छोटी संख्या काढली म्हणून काय आला डायरेक्ट 8 आला. तर dy किती आला आपला 8 आला. आता d झाला, dx झाला आणि dy झाला. आता आपल्याला काय काढायचंय x अँड y काढायचंय. x साठी काय फॉर्म्युला आहे आपला dx अपॉन d. dx किती आला आपला, dx आलेला आहे -4 आलेला आहे. आणि d किती आला आहे 2. काय येणार मग 2 1 जा 2 2 2 जा 4. -2 x ची व्हॅल्यू किती आली आपली -2 आली. त्याचप्रमाणे आपण कशाची काढणार आहे dy ची, सॉरी y ची. y ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय आपला फॉर्म्युला dy अपॉन d. dy किती आपला 8 आणि d किती आहे 2. 2 1 जा 2 2 4 जा 8. y किती आला आपला 4 आला. आपलं जे सोल्युशन आहे x आणि y किती आला आपला, x किती आलेला आहे -2 आणि y किती आलेला आहे तर 4 आलेला आहे. हे काय आपलं आन्सर आहे ह्या एक्झाम्पलचं. पुढचा क्वेश्चन घेऊया आता. थर्ड एक्झाम्पल दिलेलं आपल्याला x + 2y = -1 अँड 2x - 3y = 12. त्याला आधी आपण एक्झाम्पल बघून घेणार, आपल्याला जनरल फॉर्म मध्ये आहे का नाही. ax + by = c. पहिला आहे लिनियर इक्वेशन. काय येणार मग दुसरं लिनियर इक्वेशन बघा ax + by = c. हा पण आपल्या जनरल फॉर्म मध्ये आहे. मला आपल्याला जनरल फॉर्म करण्याची काही गरज नाही, डायरेक्ट आपण एक्झाम्पल लिहून घेणार. काय येणार मग आपलं एक्झाम्पल x + 2y = -1 2x - 3y = 12. याला काय म्हणणार आपण a1 a2 काढून घेऊया, b1 b2 आणि c1 c2. बघा पहिले काय आहे x दिलेला आहे फक्त. x च्या पुढे कोणती व्हॅल्यू आहे का नाही. म्हणजे कोणताच कोएफिशियंट नाहीये, तर आपण तिथे काहीच नाही तर काय घेणार तिथे 1 घेणार. जिथे काहीच नसतो तिथे काय असतो 1 असतो. मग a1 किती आला आपला 1 आला. a2 किती येणार 2. इथं b1 किती आला 2 आला. b2 किती -3. इथे मायनस साईन आहे म्हणून आपण b2 ला डायरेक्ट मायनस साईन सगट उचलणार. c1 किती दिलेलं आहे इथे -1 दिलेला आहे. c2 किती दिलेला आहे तर 12 दिलेला आहे. पहिले आपल्याला काय काढायचं आहे तर d काढायचं आहे. d साठी आपला फॉर्म्युला काय असतो, पहिल्या दोन व्हॅल्यू घ्यायच्या आपल्याला a1 a2 आणि b1 b2. मग a1 a2 b1 b2 = a1 किती दिलेला आहे 1 2 2 and -3. -3 मायनस साईन आपण सोबतच घेणार. आता इथे काय करायचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × -3 मी मायनस करायचं आपल्याला 2 × 2. 3 1 जा 3. इथं काय आला -3 आला. -2 2 जा 4. मायनस दोघं पण काय मायनस आहे, -3 -4 मायनस काय होऊन जाणार प्लस होऊन जाणार. 3 and 4 किती झाला 7 झाला. मोठ्या संख्येला काय साईन आहे तर मायनस साईन आहे म्हणून आपल्या आन्सरला पण काय साईन लागेल मायनस साईन लागेल. डी किती आला आपला -7 आला. डी किती आला इथं -7. याच्यानंतर आपल्याला काय काढायचं असतो डी झाला आपला. डी नंतर काय काढणार आपण dx काढणार. dx साठी काय फॉर्म्युला आहे आपला c1 c2 आणि b1 b2. c1 c2 b1 b2 = c1 किती दिलेला आपल्याला -1 आणि 12. हा काय दिलेला आहे 2 - 3.
B2 किती आहे -3 and 2. काय करतोय आपण यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय येणार इथे -1 मल्टिप्लाय -3 -12 मल्टिप्लाय 2. आता हा -1 आहे, हा -3. दोघांना पण काय आहे मायनस साईन. मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस साईन काय होणार, निघून जाणार. 1 मल्टिप्लाय 3 किती आला 3, मायनस मायनस प्लस होऊन गेला. -12 मल्टिप्लाय 2 24. 12 2 जा 24. आता इथे काय 3 - 24. म्हणजे आपल्याला 3 मधून 24 मायनस करायचं आहे, तर तसं करता येणार नाही म्हणून आपण काय केलं 24 मधून 3 मायनस केला. मोठ्या संख्येची साईन काय येतं मायनस. मग इथं काय येणार 24 मधून 3 गेला 21 आला. मोठ्या संख्येला काय साईन आहे मायनस, म्हणून आपल्या आन्सरला पण काय साईन आली मायनस आली. तर dx किती आला आपला -21 हा आलेला आहे. dx झाला. आता आपण काय काढणार तर dy काढणार. dy साठी काय आपला फॉर्म्युला a1 a2 c1 c2. प्रत्येक वेळेस हे लिहून घेणार आपण. a1 a2 c1 c2 किती दिलेल्या व्हॅल्यू आपल्याला 1 2 -1 आणि 12 दिलं. काय करणार आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 मल्टिप्लाय 12 मायनस 2 मल्टिप्लाय -1. काय येणार मग इथे 12 1 जा 12 आला, मायनस 2 1 जा 2 आणि मायनस साईन. 1 ला काय होती तर मायनस साईन होती, म्हणून 2 1 जा 2. आन्सरला काय साईन आली आपली मायनस आली. दोन मायनस साईन शेजारी मायनस मायनस काय होऊन जाणार तर प्लस होऊन जाणार. किती आला मग 12 आणि +2 किती झाला 14. तर dy जो आहे आपला dy किती आला आपला 14 आला. आपला x झाला, d झाला, dx झाला. आता आपल्याला काय काढायचं आपलं आन्सर x आणि y. मग x जो आहे आपला x साठी काय फॉर्म्युला आहे dx अपॉन d. dx किती दिलेला आहे -21 अपॉन -7. आता वरती पण मायनस साईन आहे, खाली पण मायनस साईन आहे. मायनस मायनस काय होऊन जाणार कट होऊन जाणार. उरला काय मग आपला 21/7. काय येणार मग 7 1 7 7 3 जा 21. x ची व्हॅल्यू किती आली आपली तर 3 आली. आता आपल्याला काय काढायचं आहे y साठी काय आपला फॉर्म्युला dy अपॉन d. dy किती आलेला आपला 14 अपॉन d किती आहे -7. काय येणार मग 7 1 7 7 2 जा 14. काय आला -2. इथे 7 ला काय साईन होती तर मायनस साईन होती. आपण असं पण लिहू शकतो 1 खालचा नाही लिहिला तरी पण चालतं, म्हणून आपला आन्सर नेहमी काय येणार आहे -2 येणार आहे. म्हणजे y ची व्हॅल्यू जी आहे ती किती आली आपली -2 आली. मग इथं आपलं x आणि y आन्सर काय आलेलं आपलं x किती आलेला होता तर x आलेला होता 3 आणि y किती आला -2. हे काय आपलं सोल्युशन ह्या क्वेश्चनचं. x आणि y आपल्याला काढायचं बाय युजिंग क्रॅमर्स रूल. आपल्याला प्रत्येक एक्झाम्पल मध्ये लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल हा लेसन आहे. याच्यामध्ये x ची आणि y ची व्हॅल्यू काढायची. फक्त प्रत्येक वेळेस मेथड काय असणार आहे वेगवेगळी असणार आहे. पहिल्या वेळेस काय होती सायमल्टेनियस होती, नंतर ग्राफ होती, ग्राफ वरून पण आपण XY काढतो. आणि ही तिसरी मेथड कोणती आपली क्रॅमर्स रूल आहे. याच्यावरून पण काय काढला आपण x आणि y काढला. चौथा प्रश्न घेऊया आता. क्वेश्चन 3 मधलं 4th एक्झाम्पल दिलेले आपल्याला 6x - 4y = -12. इथे काय 8x - 3y = -2. आधी आपण हा जनरल फॉर्म मध्ये आहे की नाही ते चेक करणार. इथे काय दिले ax + by = c. हा आहे. इकडे काय ax + by = c. हा पण काय आपला जनरल फॉर्म मध्ये दिलेला आहे. मग आपण याच्यामध्ये काही चेंजेस न करता डायरेक्ट a1 a2 b1 b2 लिहून घेणार. त्याच्या आधी आपण नंबरिंग देऊया. 6x - 4y = -12. हा काय असणार आहे आपला इक्वेशन नंबर 1. 1 आहे म्हणून a1 b1 c1 सगळ्या ह्याच व्हॅल्यू असणार आहे. इथे काय म्हणाल आपण दुसरं एक्झाम्पल काय आपलं दुसरं लिनियर इक्वेशन 8x - 3y = -2. याला काय म्हणणार आपण इक्वेशन नंबर 2 म्हणणार. मग आता काय करूया आपण a1 a2 b1 b2 c1 c2. a1 काय येणार इथे आपला 6 8. b1 किती आला -4 -3 आणि इथे काय येणार आहे -12 -2. आता इथे मायनस साईन जास्त आहे, एक्झाम्पल मध्ये जास्त मायनस साईन आहे, त्यामुळे थोडं कन्फ्युजन होऊ शकतो. आपण काय करणार पहिले डी काढायचं. आपल्याला डी साठी आपला फॉर्म्युला काय आहे a1 a2 आणि b1 b2. a1 किती दिले आपल्याला 6 दिलेला आहे, a2 किती आहे 8 आहे, b1 -4 आणि
3. दोन मायनस साईन आहे, आपण काय करतो इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय येणार माहिती 6 मल्टिप्लाय मायनस 3 मायनस फॉर्म्युला वाली मायनस साईन ही 8 मल्टिप्लाय मायनस 4. हे 4 लाच मायनस साईन आहे. काय येणार माहिती 6 3 जा 18. साईन काय लागेल मायनस, कारण 3 ला कोणती साईन होती मायनस साईन होती. म्हणून इथे साईन काय लागेल 18 ला मायनस लागेल. ही फॉर्म्युला वाली मायनस साईन. फॉर्म्युला वाली मायनस साईन. इथं 4 ला परत काय मायनस साईन आहे. 8 4 जा 32. 32 घेतला आपण. 4 ला काय साईन आहे मायनस, म्हणून 32 ला पण काय साईन आली तर मायनस आली. आता दोन मायनस शेजारी आल्या, दोन मायनस जेव्हा पण शेजारी येतात काय होऊन जातात त्या प्लस होऊन जातात. इथे किती आलेला आहे 32. इथे किती आला मायनस 18. एक काय झाला प्लस 18 प्लस सॉरी मायनस 18 प्लस 32. एक प्लस एक मायनस. एक प्लस एक मायनस असेल तर मायनस होऊन मोठ्या संख्येची साईन लागते. आता बघा इथे काय मोठी संख्या कोणती इथे 32. 32 मधून आपल्याला 18 काय करायचा मायनस करायचा. किती येणार इथे आपला 14 आला. आणि मोठ्या संख्येची साईन काय तर प्लस आहे, म्हणून आपल्या 14 ला पण काय साईन लागेल प्लस साईन लागेल. म्हणजे आपला जो डी आहे डी किती आला तर 14 आला. आता आपल्याला काय काढायचं आहे तर dx काढायचा आहे. डी आला 14. dx साठी काय फॉर्म्युला आपला c1 c2 आणि b1 b2. b1 b2. आता c1 किती दिलेला आपल्याला मायनस 12 मायनस 2 मायनस 4 आणि मायनस 3. आता याच्यामध्ये बघा dx मध्ये सगळ्या मायनस साईन. आता सगळ्या मायनस साईन असेल तर व्यवस्थित केअरफुली करायचंय, थोडस चुकण्याची शक्यता असते. इथे मायनस साईन असते, जास्त मायनस साईन आहे. काय येणार इथे मायनस 12 मल्टिप्लाय मायनस 3. 12 ला पण मायनस 3 ला पण मायनस, फॉर्म्युला वाली मायनस साईन. इथे काय येणार आहे मायनस 2 मल्टिप्लाय इथे काय आहे मायनस 4. आता काय येणार इथे बघा मायनस 12 मायनस 3. मायनस मायनस काय होऊन जाणार प्लस होऊन जाणार. आपल्याला मल्टिप्लिकेशन करून आपल्याला प्लस साईन द्यायचे. मग काय येणार इथे 12 मल्टिप्लाय 12 मल्टिप्लाय 3 36 आला. मायनस साईन देणार का आपण नाही, कारण मायनस मायनस जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो मायनस मायनस साईन काय होऊन जाते प्लस होऊन जाते. मग आपण इथे प्लस साईन दिली नाही दिली पण चालते. इथे काय येणार परत मायनस साईन. तर इथे काय 2 मल्टिप्लाय 4. 4 टू जर किती येतो आपला 8 येतो. दोन मायनस साईन आहे. मायनस मायनस साईन काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल. म्हणजे नाही दिली पण तरी पण चालते. जेव्हा पण आपण मल्टिप्लिकेशन करतो मायनस मल्टिप्लाय मायनस दोघं पण मायनस साईन असेल तर त्या काय होऊन जातं आपल्या प्लस होऊन जातात. म्हणून इथे पण बघा दोन मायनस होत्या मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणून आपण प्लस साईन दिली, नाही दिली तरी चालते. फॉर्म्युला वाली मायनस साईन. इथे पण काय होतं दोघं संख्यांना काय होते मायनस मायनस होता, मायनस मायनस प्लस होऊन जाईल. इथे किती आला मग आपला 8 आला. 4 2 जा 8. काय येणार मग इथे 36 मायनस 8. किती आला आपला मायनस करायचं आपल्याला 36 मधून 8 गेला किती येणार आहे 28. dx किती आला आपला 28 आला. इझी आहे थोडस. दोन मायनस जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो तर काय होऊन जातं प्लस साईन लागून जाते आपल्याला. आता काय काढायचं आपल्याला dy काढायचं आहे. dy साठी आपला फॉर्म्युला काय फर्स्ट आणि लास्ट वाला a1 a2 c1 c2. a1 किती आपला a1 दिलेला आहे 6 8 आणि c1 c2 किती आहे मायनस 12 आणि मायनस 2. काय करते आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करते. काय येणार मग 6 मल्टिप्लाय मायनस 2 मायनस फॉर्म्युला वाली. इथे काय येणार आहे 8 मल्टिप्लाय मायनस 12. इथे पण मायनस साईन 3 आलेला आहे. काय येणार मग 6 2 जा 12. साईन काय लागेल इथे मायनस, कारण का 2 ला काय साईन होती मायनस होती, फॉर्म्युला वाली मायनस साईन. इथं काय येणार आहे 12 8 जा 96 आला. 12 ला काय साईन आहे मायनस, म्हणून आपला 96 ला पण काय साईन आली मायनस आली. आता इथे काय आला दोन मायनस साईन शेजारी आला, मायनस मायनस काय होऊन जाणार तर प्लस होऊन जाणार. म्हणजे 96 जो आहे आपला 96 ला काय साईन आली प्लस आली. आणि इथे काय मायनस 12. बघा आता इथे काय आहे एक प्लस एक मायनस, एक प्लस आणि एक मायनस असेल तर काय होतं मायनस होऊन मोठ्या संख्येची साईन. मग इथं 96 मधून 12 गेला किती येणार आहे
84 आला. हा, मोठ्या संख्येला काय साईन आहे, प्लस साईन, म्हणून आपल्या आन्सरला पण काय येणार आहे, प्लस साईन. म्हणजे जो डीवाय आहे आपला, हा डीवाय किती आला तर 84 आला. हा, आता आपला डीवाय पण झालेला, आपल्याला काढायचं काय आता, एक्स आणि वाय काढायचा आहे. एक्स काढायचा, एक्स साठी फॉर्म्युला काय असतो आपला, dx अपॉन डी. dx किती आपला 28 आहे आणि डी किती आहे 14. काय येणार मी ते 14 म्हणजे 14, 14 टू द 28 किती आला 2 आला. जो x आहे आपला, हा x किती आला 2 आला. आता आपल्याला काढायचं काय, y काढायचं. y साठी काय फॉर्म्युला आपला dy अपॉन डी. dy किती आला आपला 84. 84 अपॉन डी किती आहे 14. काय 14 म्हणजे 14, 14 6 जा 84. म्हणजे y किती आला आपला 6 आला. x आणि y, हा आपला आन्सर काय आले मग, x आणि y किती आला आपला, x आलेला आहे 2 आणि y आलेला आहे 6. हे काय आपलं सोल्युशन ह्या एक्झाम्पलचं. काय केलं आपण, डी फाईन केला, dx फाईन केला, dy फाईन केला. हा, त्याच्यानंतर x आणि y, हा खूप जास्त मायनस साईन होते याच्यामध्ये, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. तर व्यवस्थित लक्षपूर्वक मायनस साईन बघून व्यवस्थित सॉल्व करायचे. जिथे पण दोन मायनस मायनस येतात शेजारी आल्या तर काय होऊन जाता, प्लस होऊन जाता. एक प्लस एक मायनस असेल तर मायनस होऊन जातं. पुढचं एक्झाम्पल घेऊया आता. लास्ट एक्झाम्पल आहे आपलं 5th नंबरचं. 5th नंबरचं एक्झाम्पल दिले आपल्याला 4m plus 6n is equals to 54. 3m plus 2n is equals to 28. आधी काय करणार आपण, एक्झाम्पलला चेक करणार आपल्या जनरल फॉर्म मध्ये आहे की नाही. ax plus by is equals to c. आहे, ax plus by is equals to c आहे. मग आपण काय करणार, काही चेंज न करता डायरेक्ट सॉल्व करणार. काय येणार आपल्या इथे 4m plus 6n is equals to 54. याला काय म्हणणार आपण, इक्वेशन नंबर 1 नाव देणार. नंतर काय 3m plus 2n is equals to 28. याला काय म्हणणार आपण, इक्वेशन नंबर 2 म्हणणार. आधी काय काढतोय आपण, a1 a2 b1 b2 c1 c2 c1 c2. बघा आता a1 काय इथे 4 दिलेला आहे, a2 किती आहे 3, b1 किती आहे 6 आणि b2 किती आहे 2. इथं c1 किती दिलेला आहे 54 आणि c2 किती आहे 28 दिलेला आहे. जास्त मोठ्या व्हॅल्यू इकडे काय करणार आपण, डी. आधी काय काढतोय आपण, डी काढतोय. डी काढण्यासाठी आपल्याला पहिल्या व्हॅल्यू घ्यावं लागतं दोघं, a1 a2 आणि b1 b2. a1 किती दिलेला आहे तर a1 दिलेला 4 3 6 आणि 2. काय करणार आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन, 4 मल्टिप्लाय 2 मायनस 3 मल्टिप्लाय 6. 4 2 जा 8 मायनस 3 1 जा 18. आता एक काय प्लस 8 मायनस 18. एक काय होणार माहिती, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली आपण, काय आली 10 आली. मोठ्या संख्येची साइन काय आहे मायनस, म्हणून आपल्या आन्सरला काय साइन आली मायनस आली. जो आपला डी आहे, डी किती आला मग मायनस 10 हा आलाय आपला. डी फाईन झाला आपला. डी नंतर आपण काय काढणार आहे तर dx काढणार आहे. dx कसं काढायचं आपल्याला, dx साठी काय आपला c1 c2 त्यानंतर b1 b2. घ्या मग c1 c2 b1 b2. c1 किती आहे 54 28. इथे काय येणार आहे 6 आणि 2. काय करतोय आपण तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय. काय येणार माहिती 54 मल्टिप्लाय 2 मायनस 28 मल्टिप्लाय 6. काय येणार मग 54 मल्टिप्लाय 2 जर केला तर किती आला 108. आणि इथं 28 मल्टिप्लाय 6 जर केला तर काय येणार आहे 168. आता काय 108 ही छोटी संख्या आणि 168 मोठी. मग आपण मोठ्या संख्येमधून छोटी संख्या मायनस करायची आणि मोठ्या संख्येची साइन द्यायची. काय येणार माहिती 168 मधून 108 गेला किती आला 60 आला. मोठी संख्येची साइन काय मायनस, म्हणजे आपला जो dx आहे dx हा किती आलेला आहे तर मायनस 60 आला. dx झाला. आता आपल्याला काय काढायचं आहे तर dy काढायचं आहे. dy साठी काय घेणार आपण a1 a2 त्यानंतर c1 c2. a1 किती दिलेला आहे, a1 दिलेला आहे 4 आणि 3 दिलेला आहे. आणि c1 54 त्यानंतर 28. काय करते आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला.
28 आहे ना, हां. 4 मल्टिप्लाय 28 मायनस 3 मल्टिप्लाय 54. हां, आता इथे जर आपण केलं 28 मल्टिप्लाय 4 जर केला तर किती येणार आहे आपला 112 मायनस इथे काय येणार आहे 3 मल्टिप्लाय 54 जर केला तर किती येणार इथे 162 आला. आता इथे बघा परत छोटी संख्या आणि इथे मोठी संख्या म्हणजे आपल्याला छोट्या संख्येमधून मोठी संख्या काढायची तर आपण काय करणार मोठी संख्येतून छोटी संख्या मायनस करणार आणि मोठी संख्येची साइन देणार. किती येणार मग इथे 162 मधून 112 गेला किती आला 50 आला. मोठी संख्येची साइन काय आहे मायनस म्हणजे आपला जो dy आहे dy किती आला आपला मायनस 50 आला. आता काय काढूया आपण x आणि y काढूया. x काढण्यासाठी काय फॉर्म्युला आपला dx अपॉन d. dx किती आलेला आहे मायनस 60 आला आणि d किती आलेला आहे मायनस 10. दोन मायनस ते मायनस मायनस साइन कॅन्सल होऊन जाणार उरला काय मग 60 डिवायडेड बाय 10. 10 1 जा 10 10 6 जा 60. x ची व्हॅल्यू किती आली तर 6 आली. त्याचप्रमाणे आपण y काढून घेऊया. y काढण्यासाठी काय येणार आपला dy अपॉन d. dy किती आलेला आहे आपला मायनस 50 आलेला आहे आणि d किती आहे तर मायनस 10. इथे पण दोन मायनस साइन आहे मायनस मायनस कट होऊन गेला उरला काय मग आपल्याकडे 50 डिवायडेड बाय 10. 10 1 जा 10 10 5 जा 50. y ची व्हॅल्यू किती आली तर आपल्याकडे 5 आली. म्हणजे आपलं जे x आणि y होत्या तर किती आले x किती आली आहे 6 आली आहे आणि y किती आली 5 आली. आपलं सोल्युशन काय आलंय ह्या इक्वेशनचं तर 6 and 5. 6 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला 2x plus 3y is equals to 2 and x minus y upon 2 is equals to 1 upon 2. त्याच्यामध्ये पण आपण सेम काय करणार आहे x a1 b1 c1 लिहून घेणार आहे. काय येणार आहे मग आपला a1 b1 c1 इथे काय आला a2 b2 आणि c2. आता इथे काय 2 दिलेला आहे मग आपला a1 काय झाला 2 b1 काय येणार आहे 3 येणार आहे आणि c1 किती येणार आहे 2 येणार आहे. सेकंड इक्वेशन मध्ये काहीच नाही म्हणजे काय असणार आहे 1 असणार आहे. मग a1 a2 किती आला आपला 1 आला. आता b2 जो आहे y अपॉन 2 दिलेला आहे. y च्या शेजारी कोणतं कोएफिशियंट आहे का नाही म्हणजे काय असणार आहे तिथे पण 1 असणार आहे. मग आपण काय घेणार मग -1 अपॉन 2 घेतला आणि इकडे काय 1 अपॉन 2. c2 पण किती आला आपला 1 अपॉन 2. आपल्याला पहिले काय काढायचं असतो d काढायचा असतो. घेऊया मग d काढण्यासाठी काय येणार आहे आपला a1 a2 b1 b2. a1 किती आपल्याकडे 2 1 3 आणि -1 अपॉन 2. काय करायचं आपल्याला यांच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना काय येणार आपलं मग 2 मल्टिप्लाय 2 चं मल्टिप्लाय -1 अपॉन 2 सोबत करायचं आपल्याला -1 मल्टिप्लाय 3. आता इथे मल्टिप्लिकेशन आहे इकडे 2 इकडे 2 2 2 काय होऊन जाणार आपला कट होऊन जाणार उरला काय मग -1 -1 3 जा 3 येणार. -1 -3 दोघं पण काय आहे मायनस 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 होऊन जाणार इथे प्लस होऊन जाणार मोठ्या संख्येची साइन लागणार. -1 -3 किती झाला मग 4. मोठ्या संख्येला काय साइन आहे तर मायनस साइन म्हणजे जो आपला d आहे d किती आला तर आपला 4 आलेला आहे. आता आपण dx काढून घेऊया. dx काढायचं आपल्याला dx साठी आपला फॉर्म्युला काय येणार आहे c1 c2 b1 b2. काय मग आपला c1 किती आलेला आहे इथे 2 आलेला आहे. c2 किती आहे 1 अपॉन 2. b1 किती दिलेला आहे 3 दिलेला आहे. b2 किती -1 अपॉन 2. सेम काय करायचं आपल्याला यांच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. काय येणार मग 2 मल्टिप्लाय -1 अपॉन 2 आणि -1 अपॉन 2 मल्टिप्लाय 3. आता इथे काय 2 2 सेम सेम आहे काय झाला कट झाला. मल्टिप्लिकेशन असेल तर कट होऊन जातं उरला काय मग आपल्याकडे -1 उरला इकडे इकडे काय आता 1 अपॉन 2 मल्टिप्लाय 3 मग आपला काय येणार इकडे 3 1 जा 3 अपॉन 2 आला. आता बघा इकडे काय आलेला आपला -1 -3 अपॉन 2. जेव्हा इथे मल्टिप्लिकेशन होतं आपण काय केलं होतं डायरेक्ट मायनस मायनस 2 2 कट करून टाकला होता. इथे काय आलं आपला -1 आणि -3 अपॉन 2. तर आता ह्या टाईपमध्ये काय होतं
जो हा -1 आहे ना, -1 आणि 2चं काय होऊन जाणार, मल्टिप्लिकेशन होईल आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे आन्सर येईल त्याचं 3 सोबत काय होईल तर मायनस होईल आता इथे प्लस असता तर प्लस झालं असतं, पण इथे आपल्याला काय दिलेलं आहे, मायनस दिलेलं आहे. मग आपण काय करणार, मायनस करणार. काय येणार मग 2 मल्टिप्लाय -1 काय येणार मग 2 1 जा 2 मायनस साइन आहे मायनस हा काय आहे 3 अपॉन 2 आता -2 -3 दोघं पण काय मायनस आहे, मायनस मायनस प्लस होऊन जाणार. काय आला मग 3 आणि 2 किती आला 5 आला. मोठ्या संख्येची साइन मायनस डिवायडेड बाय 2 हा जो 2 होता 2 काय राहणार जसाच तसा राहणार काय केलं आपण -1 होता आपल्याकडे -3 अपॉन 2 मध्ये मायनस साइन असल्यामुळे हा खालचा जो होता डिनॉमिनेटरचा 2 आणि ह्या 1चं काय केलं आपण मल्टिप्लिकेशन केलं आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे आन्सर आलेलं आहे इथे त्याचं ह्या 3 सोबत काय केलं आपण मायनस केलं. आन्सर किती आला आपला -5 अपॉन 2 हा काय होता आपला dx dx आलेला आपल्याला -5 अपॉन 2 आता आपल्याला काय काढायचं आहे तर dy काढायचं आहे. dy साठी आपला फॉर्म्युला काय आहे a1 a2 आणि c1 c2 a1 a2 किती आपल्याकडे 2 1 दिलेला आहे, c1 c2 किती 2 आणि 1 अपॉन 2 काय करणार आपण याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. मग काय केलं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येणार मग इथे 2 मल्टिप्लाय 1 अपॉन 2 2चं मल्टिप्लिकेशन कशासोबत केलं 1 अपॉन 2 सोबत मायनस फॉर्म्युला मधला मायनस आहे आपला 1 मल्टिप्लाय 2 आता इथे मल्टिप्लिकेशनचं साइन दिलेलं आहे 2 खाली पण 2 आहे वरती पण 2 आहे 2 2 काय होऊन जाणार आपला कट होऊन जाणार, उरला काय मग 1 उरला मायनस 1 2 जा 2 येणार आता 1 मधून जर 2 गेला तर किती येणार आपला, आपण छोटी संख्या इकडे इकडे मोठी संख्या मग मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करून मोठ्या संख्येची साइन देणार 2 मधून 1 गेला 1 आला मोठ्या संख्येची साइन मायनस म्हणजे जो dy आहे आपला dy किती आला आपला -1 आला. dy किती आला आपला -1 आला आता आपल्याला काय काय काढायचं x आणि y काढायचं. आपण काय काढलं d काढला dx काढला आणि dy काढला आता आपण काय काढतोय तर x आणि y काढतोय x काढण्यासाठी फॉर्म्युला काय मग आपला x = dx अपॉन d आता जो dx आहे dx किती आलेला आहे आपल्याला -5 अपॉन 2 5 अपॉन 2 आणि d किती आलेला आहे आपला d किती आलेला आहे तर -4 आलेला आहे. आता आपल्याला काय दिलं बघा -5 अपॉन 2 आणि डिवायडेडला काय दिलेलं आहे 4 दिलेलं आहे आता या 4 ने आपण डायरेक्ट इथे कट करू शकतो का, नाही करू शकत मग हा 4 जो आहे -4 इकडे खाली डिव्हिजनला आहे वरती गेला तर कशाला होऊन जाईल मल्टिप्लिकेशनला. मग हा जो आहे ना -5/2 आपण तसाच ठेवला आणि हा -4 कशाला होता इथे डिव्हिजनला होता आपण त्याला इकडे जर नेलं वरच्या साईडला तो काय होऊन जाणार मग मल्टिप्लिकेशनला होऊन जाणार मग इथं काय येणार 1 अपॉन -4 येणार त्याला 1 अपॉन -4 मल्टिप्लिकेशन करते आपण 5 मल्टिप्लाय 1 काय येणार -5 येणार 4 2 जा -8 येणार मायनस मायनस साइन कॅन्सल उरलं काय मग 5 अपॉन 8 भाग जाणार का इथे नाही जाणार डिवाइड नाही होणार कारण एक काय ऑड नंबर आहे एक इवन नंबर आहे मग x किती आला आपला 5 अपॉन 8 आता आपण काय काढतोय y काढूया y साठी काय येणार मग dy अपॉन d dy किती आलेला आपला -1 आला आणि d किती आलेला आहे तर -4 आलेला आहे दोघांच्या ठिकाणी काय मायनस मायनस साइन काय होऊन जाणार कॅन्सल होऊन जाणार उरला काय मग 1 अपॉन 4 आता इथे पण काय एक ऑड नंबर आहे इवन नंबर आहे डिवाइड होईल का नाही मग आपण असं सोडून देणार 1 अपॉन 4 मग आपला जो आहे x आणि y जे आपलं सोल्युशन आहे काय काय आलेलं आहे x किती आला 5 अपॉन 8 आला आणि y किती आला 1 अपॉन 4 हे काय आपलं आन्सर आहे. हा प्रॅक्टिस सेट आपला 1.3 होता ज्याच्यामध्ये 3 क्वेश्चन होते तिघं पण क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले आता पुढचा भाग आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूया.